आपण पाहताय निनाद महाराष्ट्र न्यूज। आज या ठिकाणी आपण सर्व पत्रकार, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया तुम्हाला थोड्याच कालावधीमध्ये सांगितलं आणि आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल या ठिकाणी तुमचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो। गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक राजकीय काम करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी जाणून घेण्यासाठी काम करत आहे, काम करत राहणार आहे। आज शेतकऱ्यांची पावसामुळे जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये शेतकरी एक वेगळ्या पद्धतीने अहवाल दिले। तरुणांना रोजगार म्हटलं त्याही ठिकाणी पुरेसा रोजगार सगळ्या ठिकाणी मिळू शकत नाही आणि अशा विषयांच्या बरोबरच ज्यावेळेला गावामध्ये विविध विकास कामांच्या निमित्तानं जात असताना भोर तालुक्यामध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून काम करत असताना प्रत्येक गावामध्ये तरुणांचा एक मोठा भरणा या तालुक्यामध्ये झालेला आहे की त्यांच्याकडं रोजगार आहे, काहींकडे रोजगार नाही आहे। परंतु या मोबाईलच्या दुनियेमध्ये तरुण जो गुंतलेला आहे तो गुंतत असतानाच त्याला कुठंतरी एखाद्या खेळाची आवड ज्यावेळेला निर्माण होते आणि ती आवड निर्माण झाल्यानंतर त्याला साधन सुविधा देण्यासाठी ओपन जिम असेल, तालीम असेल, जिम साहित्य असेल, या माध्यमातून माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, आमदार फंडाच्या माध्यमातून असेल काम करत आत्तापर्यंत आलं आहे। गेल्या 4 वर्षापूर्वी राजगड प्रीमियर लीग नावाची एक लीग भरत होती। राजकीय वरद असता असावं म्हणून त्या लोकांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केला, परंतु त्यांना काही त्यावेळेला कुठं असा आधार मिळाला नाही आणि मग त्या राजगड प्रीमियर लीगच्या मुलांना त्यांची लीग फायनलपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केल्यानंतर मला जाणवलं की क्रिकेटमध्ये आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळ होऊ शकतो आणि त्या सर्व प्रक्रियेमध्ये आरआरचं ग्राउंड मळ्याला एक त्या मुलांनी ग्राउंड घेतलं होतं। हे सगळं होत असताना विभागवाईज विचार केला तर भोर तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये किंबहुना हायवे पट्ट्यामध्ये क्रिकेटचं ग्राउंड तसं काही कोणाकडे अवेलेबल नव्हतं। धांगवडीला आहे पण तो पेडमध्ये आहे। मागे पूर्व विभाग क्रिकेट मॅचेस झाल्या तर त्यावेळेला शेतकऱ्यांकडनं त्यांनी थोडंसं विनंती करून ते केलं होतं। आत्ता पूर्व विभाग क्रिकेट लीगच्या संबंधित त्या ठिकाणी आपले मोरे पोलीस, त्याचबरोबर तेजेश साळुंके पांड्याचा सरपंच, दादा धाडवे, त्याचबरोबर हिंगे, त्याचबरोबर सावळ्याचे सायनाथ धाडवे आणि कबड्डी क्रिकेटमधले काही मंडळी त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या पैशातून काम करत होती। त्यांनी काही रक्कम गोळा केली होती आणि ती रक्कम गोळा केल्यानंतर काम सुरू झालं। काम सुरू झाल्यानंतर त्यांनी ठराव की एवढ्याला हे काम करायचं म्हणून एका ठेकेदाराला दिलेलं होतं, परंतु काम वाढल्यानंतर ती मुलं थोडीशी विचार करायला लागली की बाबा आपल्याला आता कोणाचं तरी लोकांकडून वर्गणी गोळा करायला लागेल।
वर्गणी गोळा करायची म्हटलं तर त्यांनी आमच्या गावातला हा क्रिकेटचा जुना खेळाडू अजय बाठे याची संपर्क साधला की आपल्याला साहेबांकडे जायचं आहे. आणि साहेबांकडे जायचं म्हटल्यानंतर थोडंसं मॅनेज क्रिकेटच्या ज्या मॅचेस व्हायच्या त्या मला थोड्याशा पसंत नसायच्या. परंतु हे प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर ती मुलं इथं आली. त्या मुलांनी मला म्हणलं असं आम्हाला मदत पाहिजे. त्यांच्या डोक्यात काय 1,50,000 मिळतील आणि साहेबांकडनं आपण ते पैसे घेऊ आणि आणखी 10 जणांकडनं गोळा करून आपण ते करू. त्यांना म्हटलं अरे तुम्ही कुठं ग्राउंड करताय? तर त्यांनी 7/12चा उतारा दाखवला. 7/12च्या उतार्यावर चक्क महाराष्ट्र शासन लिहिलेलं होतं. 6 एकरचा तो उतारा आहे. एक 10 मिनटं चहा पाणी घेतल्यानंतर मी उठलो आणि डायरेक्ट त्या मुलांना म्हणलं चला आपण तिथं जागेवर जाऊ. जागेवर गेल्यानंतर तिथं एक JCB आणि 2 ट्रॅक्टर काम चालू होतं. नजर मारली तर चढ उतार बऱ्यापैकी असल्यामुळं मी कंट्रोल सर्वे करावा असं माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली. कंट्रोल सर्वेमध्ये काय होतं किंवा तिथं खड्डा आहे तर भरायला लागणारे, चढ आहे तिथं तोडायला लागणारे, त्याचं आपल्याला डायरेक्शन मिळतं. मग त्याच ठिकाणावर मी सर्वेवाल्याला फोन केला. सर्वेवाल्याला फोन केला तर म्हटलं ठीक आहे साहेब मी येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतः परत त्या सर्वेवाला घेतला आणि इथं आलो पांड्याच्या रानामध्ये. त्या सर्वेवाल्याकडनं सर्वे करत असताना एक जाणवलं मला की क्रिकेटचा सेंटरपासून किती मीटरपर्यंत तुम्हाला ग्राउंड पाहिजे. तर त्यांची अपेक्षा होती 61 मीटरचं ग्राउंड, 61 इकडे आणि 61 तिकडे. हां, ही वर्तुळाकार 120-122 मीटरचं त्यांना ग्राउंड पाहिजे. ते नंतर लक्षात आल्यानंतर मी म्हटलं की बाबा ही जर जागा शासनाची आहे आणि पांड्याचा सरपंच आपल्याबरोबर इथं खेळाडू म्हणून आहे किंवा पुढं काम करणारा आहे तर मग ह्याचं डिझाईन का करू नये. मग व्यवस्थित थोडंसं आर्किटेक्चरला परत आर्किटेक्चर तिथं घेऊन आलो. त्याच्यामध्ये एक बोबडे म्हणून आपला राजापूरचाच आर्किटेक्ट शार्प वर्ग आहे. त्या पोरांनी जागा व्यवस्थित डिझाईन करून घेतलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग कामाला 4थ्या दिवशी सुरुवात झाली. त्यानंतर कंटिन्यू काम साधारण 20-21 दिवसामध्ये हे पूर्ण झालं. परंतु त्या टायमाला हे असं लक्षात आलं नव्हतं की ह्याचा खर्च एवढा वाढेल. 1 पॉकलेन, 1 JCB, 4 डंपर प्लस ब्लास्टिंग ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला हा खर्च जास्त होणार आहे. परंतु नेहमीप्रमाणे एखादं काम हातात घेतलं की ती शेवटाला लावायची जी भूमिका असते आणि त्याच्यामध्ये ते काम करत असताना पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं पुढची पिढी घडणार आहे. त्याचबरोबर तिथेच कल्पना डोक्यात आली की जर आपण पतसंस्थेतून प्रतिष्ठानमधून महिन्याला 14 मुलांना पोलीस ट्रेनिंगसाठी आपण पेमेंट देतो, 3,000, 4,000, 5,000 काय असेल ते. मग तिथे आपण पोलीस ट्रेनिंग, सैन्याचं ट्रेनिंग त्याच्यासाठी पण आपण काम करावं. म्हणून जो ट्रॅक असतो त्याची पण त्याच्यामध्ये आखणी केली ट्रेनिंगसाठी. काही रिटायर लोकांनी मान्यता दिली की हा तुम्ही सुरू करा, आम्ही तुम्हाला मदत करू ट्रेनिंगसाठी. हे सगळं करत असताना निधी म्हणून जो विषय असतो तर तिकडं जाण्यापर्यंत वेळ नव्हता, कारण त्यांचे सामने अगदी टोकावर आलेले होते. आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलं. डिझाईन केल्यानंतर मग काम जसं वाढायला लागलं तसं मग ह्या लोकांना सामन्यापुरतं ग्राउंड अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी तयार केलं. त्याची जी कॉस्ट आहे ती 21 लक्ष रुपये आहे. हे त्याच्यातलं मेजर आहे. तर त्याच्यामध्ये 1 पॉकलेन, 1 JCB, 2 JCB, 2 डंपर प्लस आर्किटेक्ट मोजणी, त्याची आपण सरकारी मोजणीलासुद्धा फी भरलेली आहे जमिनीची. हे सगळं करत असताना एक ज्या दिवशी सामने संपले
त्या दिवशी एक वेगळा आनंद झाला. त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे तसं दीपकनी, की मी का म्हणतो की खरंच मी स्वतः तिथं त्या मुलांचे 2-2.5 लाख रुपये तर ते पण आपण त्यांना बोललेलं आहे की बाबा काय कोणाचे असेल तर आपण देऊ. अजूनही 1,34,000 रुपये त्यांनी इतर जे काय रोलर आणला होता, पाण्याचा टँकर आणला होता, त्या सगळ्या सकट 21 लाख रुपयाची कॉस्ट त्याच्यामध्ये आहे. पण त्या दिवशीचं जे समाधान आहे तर आयुष्यामध्ये आल्यानंतर राजकारण समाजकारणाच्या पलीकडं जाऊन पिढ्यानपिढ्या आपण त्या भागाला एक वेगळं काय देऊ शकलो, त्यातला अत्युच्च आनंद आहे. पहिला आनंद झाला होता धाराव माता स्मारक, दुसरा आनंद झाला होता विघ्नहर्ता ऊर्जा पार्क, तिसरा आनंद झाला होता त्या ठिकाणी केंद्राची जिल्हा परिषद शाळा. आयुष्यामध्ये आल्यानंतर जे जे काय चांगलं करता येईल आणि ते केल्यानंतर ज्या वेळेला धाराव माता स्मारकचं ज्यावेळेला उद्घाटन झालं त्यावेळेला मला बोलता येत नव्हतं, भाषण मला करता येत नव्हतं. इतकं माझं हृदय भरून आलं होतं की हे आपण करू शकलो. ह्याच्यापेक्षा वेगळा अत्युच्च आनंद कुठंच नसू शकतो. सत्ता संपत्ती येईल आणि जाईल, परंतु हे जे मिळणारं समाधान आहे हे सर्वोच्च समाधान आहे. आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तो टाईम नव्हता की ज्यावेळेला काम सुरू झालं, तो टाईम नव्हता की काम स्पीडने चाललेलं आहे, तो टाईम नव्हता की मॅचेस चालू आहेत आणि मी तिथं ते करायचं. म्हणून आज तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी बोलवलं आणि हे तुमच्यापर्यंत माहिती मी पोचवली. ही पोचवत असतानाच विकास कामांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपण कुठेही सत्तेत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा आमदारांची पण सत्ता नव्हती त्यावेळेला 8,25,00,000 रुपये आपण पुनर्वसनचा निधी आणला. त्या ठिकाणी वर्काड झाल्यात, काही ठिकाणी काम चालू आहेत, काही ठिकाणी कामं चालू व्हायची आहेत. त्याच्यानंतर आमदार शंकरभाऊ मांडेकर आमदार झाल्यानंतर या भागामध्ये विकास कामांच्या निमित्तानं आपण बांधारे असतील, रस्ते असतील, शाळा असेल, 4 कोटीची कामं त्याच्यामध्ये आपण मंजूर करून आणली. त्याच्यामध्ये मेजरली मॉडेल स्कूल जो प्रकार आहे त्या मॉडेल स्कूलमध्ये भोंगवली 1 नंबरला आहे की तिथं मॉडेल स्कूल एक चांगल्या पद्धतीने होणार आहे. वारव्याचं मॉडेल स्कूल आहे आणि शिवऱ्याचं मॉडेल स्कूल आहे की ज्याच्यामध्ये चंद्रकांत पाटीलनी स्वतः रेकमेंड करून आता जे CO जे आहेत गजानन पाटील त्यांनी पेपरली ते स्वतः त्यांनी केंद्राला भेट दिली आणि ते पाहिल्यानंतर ते म्हटले की हेच आपलं जिल्हा परिषदचं मॉडेल स्कूल असेल. प्रत्येक त्यांच्या मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांना, कॉन्ट्रॅक्टर लोकांना, आर्किटेक्टला, टेक्निकल सल्लागारांना सांगितलं की केंद्रसारखंच मॉडेल स्कूल करायचे. त्याच्यामध्ये जागेप्रमाणे इकडे तिकडं केंद्र पॅटर्न म्हणून ते जिल्हा परिषदेने ते राबवा असं केलेलं आहे. हे सगळं करत असताना सोशल वर्क म्हणून जे आहे, विकास कामांच्या बरोबर पिढी घडवणं, पुढच्या अनेक पिढ्यांना काहीतरी देणं, या प्रतिष्ठानच्या मार्फत आपल्या सर्व पत्रकारांना माहिती आहे की तुमच्या जवळचे, तुमच्या ग्राउंडवरची इंगुळकर मुलं, अंकिता इंगुळकर असेल, ह्याच्यावाला धनुर्विद्यावाला असेल किंवा असे अनेक कराटेवाले. कबड्डीचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की भोर तालुका कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून गेले 8 वर्ष कंटिन्यू कबड्डी लीग चालू आहेत आणि कबड्डी जो खेळ आहे तो जवळपास संपत चाललेला होता. परंतु आज भोर तालुक्यामध्ये 21 ते 22 गावामध्ये कबड्डी खेळायला नवीन सुरुवात झाली. मूळ कबड्डी केंद्रामध्ये होती, आळंद्यामध्ये होती, कासोटीमध्ये होती, पण आता आपल्या कांबऱ्याचा मोहिते राहतो नसरापूरला आणि प्रॅक्टिसला येतो आळंद्याला कबड्डीसाठी. तर अशी वेगळ्या क्षेत्रात सगळ्या तरुणांना आपण सगळं काय कोणालाच देऊ शकत नाही, परंतु जे काय वेगळं कोणाला करता येईल त्या पद्धतीने आपलं या ठिकाणी कामकाज चाललं आहे. ह्याच्यामध्ये मेजरली निवडणुकीचा पिरियड असल्यामुळं
विकास कामांच्यावर लिखाणाची प्रिंट मीडियाला एक लिमिटेशन आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. प्रिंट मीडियाला आता आपला ह्याचा जो मीडिया आहे तुमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही ते रिफ्लेक्ट करायचं हा तुमचा भाग आहे. परंतु जर रिफ्लेक्ट केलं तर आनंदच होईल. एवढ्यासाठीच मी आपणाला बोलावलं होतं. आता एक प्रश्न आहे मला. बोला. आता तुम्ही ह्या 5 वर्षांमध्ये सत्ता नसताना सुद्धा आता आमदार शंकर मानेकर आल्यानंतर विकास काम केले, पण तुमच्या काळामधले जे असे ठोस ठेवलं तर चालेल, जे तुमच्या काळामध्ये जे काही विकास कामं केलेली आहेत त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं नाही. ते एक जमेची बाब आहे. ते उदाहरणार्थ तुम्ही जे बस स्टॉप केलेले आहेत, किती बस स्टॉप त्याबद्दल माहिती राईट बोलला. त्याचं जतन करता तुम्ही, ते रंगरंग कंटिन्यू 3-4 वर्ष. अजून असे काय आहेत का अजून दुसरे प्रकल्प? आता त्या बाबतीत बोलायचं म्हटलं ना तर खूप काय 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 असे आहेत की केंद्रची गार्डन ही विघ्नहर्ता प्रतिष्ठानमधूनच मेंटेन होती अजून. ज्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये आमच्याकडं सोर्स ऑफ इन्कम नाही, एक कंपनी होती ती बंद पडली, त्यामुळे ती मेंटेन आपण इथूनच करतोय. दुसरं एक तुमच्या काळात मला वाटतं तुमच्या पाठपुराव्याने झालेला तो मोठा प्रकल्प होता. पुढारीला सकाळला पण बातमी होती सारोळ्याचा सौरवरती तुमचा तो त्या बाबतीत माहिती द्या. तो त्या प्रकल्पाच्या बाबतीतली माहिती अशी की टेक्निकली विषय आता तो सुरुवातीला सोलर जो आला तो वरती छतावरचा आपली स्ट्रीट लाईट आली, नंतर छतावरची लाईट आली वरती टॉपला रूफटॉप सिस्टीम. परंतु लाईव्ह सोलरमधून वीज तयार करून ती पाणी पुरवठ्याला वापरणे, तर ह्याच्यामध्ये जे टेक्निक होतं हे तसं 2015-16 साली माझ्या मुलाने उतरवलेला एक ट्राय केला होता. ट्रायल एरर, कन्फर्म नाही, परंतु ते 100% सक्सेस झालं. तिथली आरोग्याची मोटर 1 HP आणि शाळेचे कॉम्प्युटर आणि ते सगळं कंटिन्यू चालत होतं. 21-22ला मोठी टेंडर निघाली आणि त्याच्यामध्ये विषय असा आला की ही सिस्टीम जी येते शासनाने मान्यता देणे हा त्याच्यामधला विषय होता. तर त्या सिस्टीमला शासकीय मान्यता मिळून लाईव्हमध्ये वीज तयार करून त्या पंपांना ऑपरेट करणं हा बोर तालुक्याला नव्हे जवळपास महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आपण त्या ठिकाणी सक्सेस करू शकतोय. तो वेगळा आनंद आहे. कारण प्रकल्पाचं कितीच आहे, त्याच्यावर किती मोटर चालतात त्या प्रकल्पामध्ये? तिथं आता साधारण दोन्ही मिळून 30-35च्या मोटरी चालतात. HP कमी जास्त म्हणजे ही आली की ही झाली की, कारण तो काय की सरकार दरबारी टेक्निक एखादं घेऊन जाणं आणि त्याला त्यांनी मान्यता देणं तसं अवघड काम असतं. कारण फक्त आता जमिनीची बाजू काय की घरातच सोलरमधला तज्ज्ञ असल्यामुळं आपण त्या टेक्निकल पर्सनला सांगू शकलो. आता प्रत्येक शाळांमध्ये PSCमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोलर सिस्टीम जिल्हा परिषदेने गव्हर्नमेंटने दिलेली, ऑफ ग्रीड सोलर सिस्टीम दिली. 2-3 वर्षांनी कोणी बॅटऱ्या चुरीला गेल्या, कोणी ट्रिपला बॅटऱ्या नेल्या. शिक्षकांच्या ज्या बॅटऱ्या आहेत त्या शिक्षकांची जी संघटना आहे त्याच्या अधिवेशनाला गेल्या. त्याच्यावर माझं बारकाईने लक्ष गेलं आणि मी रिपोर्टिंग तिथं केलं. ते रिपोर्टिंग केल्यानंतर त्यांना सगळं जाणवलं आणि सगळ्यांची झाडाझडती झाली. आता कालच एक 5-6 दिवसापूर्वी पेपरला टेंडर आलेलं आहे. प्रत्येक शाळेवर जिथं नाही तिथं ऑन ग्रीड सिस्टीम बसवणे. ऑफ ग्रीडला बॅटरी लागते, ऑन ग्रीडला बॅटरी लागत नाही. परंतु त्या ठिकाणी 1 kW बसवण्यासाठी त्याची MSEBची जी परवानगी आहे ते घेण्यासाठी येणारा शासकीय आणि टेबलाखालचा खर्च हा जास्त आहे. प्लस जर लाईट असेल तर ऑनग्रीड चालणार आहे, परंतु लाईट गेली तर ऑनग्रीड चालत नाही. मग एक सजेशन म्हणून आपण सीओना त्या दिवशी दिलं की बाबा हायब्रिड म्हणून सिस्टीम आहे की ज्यावेळा लाईट जाईल
त्यावेळेला हायब्रिड सिस्टीमनी तिथला आपला जो पर्पज आहे त्याच्यावर चालेल. चालू टेंडरला आता त्यांनी त्याच्यावरती विचार करायचं ठरवलं की टेंडर फ्लॅश झाल्यानंतर सुद्धा. म्हणजे हे समाधानाची गोष्ट काय वाटते की आपण नाही आपल्या मुलाच्या माध्यमातून का व्हायना टेक्निकली नवीन नवीन आपण सजेस्ट करू शकतो. इम्प्लिमेंटेशन हे शेवटी शासन आहे आणि त्याच्यात जमेची बाजू अशी आहे की माझी मुलं त्या धंद्यात सरकारीमध्ये इंटरेस्टेड नाही आहेत, त्यामुळं मग खुला मार्गदर्शन किंवा खुला सल्ला आपल्याला त्या लोकांना देता येतो. दुसरा एक प्रश्न आहे की पुणे सातारा महामार्ग हा देशाला चारही बाजून जोडणार आहे आणि हा गडकरी साहेबांनी सुद्धा कबूल केलं की काळा डाग आहे. आणि या पुणे सातारा महामार्गावर ते आपल्या हातीमध्ये बरेच अपघात झाले होते. त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या किंवा जखमींना आपण माध्यमातून कशी मदत मिळवून दिलेली आहे आणि शिवाय तुमचा जो काही रस्त्याचा मार्ग होता भुयारी मार्ग त्याबाबत एक माहिती आम्हाला द्या. विषय असा होता की हा जो समोरचा सर्व्हिस रोड आहे आणि इकडचा सर्व्हिस रोड हे त्यावेळेला नव्हते. सुरुवातीला टेक्निकली त्यांनी थोडासा चूक भूल म्हणून हाच वागदवाडीचा जो अंडरपास आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये झाला. परंतु मोरवाडी वागदवाडी कंपनी ह्या सगळ्यांना येण्यासाठी धांगवडीला जायला लागत होतं 12 फुटाच्या याच्यावर. आणि हे सगळं चालू असताना ज्यावेळेला कच्चा रस्ता होता त्यावेळेला अनेक माणसं ॲक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी एक्सपायर झाली. लहान मुलांना जखमा झाल्या. शाळेत किकवी हायस्कूलला 100-150 पोरं वरच्या भागातून येतात. ते आल्यानंतर मग अपघात व्हायला लागल्यानंतर मला जाणवलं की इथं प्रॉपर स्मॉल ब्रिज कवाय नाही, याच्यापेक्षा मोठा की गाड्या JCB इथून पास होतील. तर वेळोवेळी निवेदनं दिली परंतु त्या निवेदनांना त्यांनी फारशी काही भीक घातली नाही. आणि मग त्या ठिकाणी आपण किकवीला रस्ता रोको केला आणि मग आता तो पूल त्या ठिकाणी अंडरपास मंजूर झाला. आपल्या वागदवाडी मोरवाडी ही बरीचशी गाव अशी दुष्काळ म्हणजे पडतो त्या काळात आपले विघ्नार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला पूर्ण पाणी आटतं त्यावेळेला डायरेक्ट टँकर आणून वाड्यांना वस्त्यांना त्यांच्यापर्यंत पाणी प्यायचं पाणी नेऊन पोहोचवणे ते आपलं काम तो रुटीनचा समाजकार्यातला भाग आहे. आणि एका ठिकाणी बोर मारली तर पाणी लागणार आहे लगेच बोर मारून टाकतो. आता ह्यांच्याच गावामधला विषय आहे रेळीला मध्ये ते जलजीवनचा प्रोजेक्ट आणि ह्याचं गावचं पाणी कधी न जाणारं पाणी आटलं आहे विहिरीचं. आणि मग जे असलेलं उपलब्ध पाण्यामध्ये 30-40% किकवी भागत होती. मग असंच नारायणच्या घरी एक दिवस जाताना जाणवलं की ते पाण्याची इथं अडचण आहे. तातडीने 10-5 कार्यकर्ते बोलवले, म्हणलं पाणी बघा आणि त्या ठिकाणी बोर मारून टाका. तो एक वेगळा बारक्या आनंदामध्ये ते एक मोडतं की ज्यांच्या डोक्यावर हांडा किंवा बादल्या किंवा कॅन्ड घेऊन किंवा ॲक्टिव्हावर कॅन्ड घेऊन पाणी भरून आणायचे ते पाणी बंद झालं. त्यांनी माझ्या परस्पर ते भिलारे गुरुजी आणि अर्जुनराव आयर यांनी पाणी टेस्टिंगला पाठवलं आणि ते म्हणले आता काम झालं, तुमचे तसे आभार. पार्टी पक्ष गट लाईफमध्ये पाहिले नाहीत, त्याच्यामुळं चांगलं चाललं. आता जे आपलं क्रीडांगण झालेलं आहे की आता त्याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्या म्हणजे भोर तालुक्यामध्ये क्रीडा संकुलाची पण आवश्यकता आहे. आता क्रीडा संकुल जागेच्या ह्याच्याप्रमाणे कुठं होतं ते महत्त्वाचं नाही, पण त्या क्रीडांगणाची पुढं मेंटेनन्स किंवा त्या क्रीडांगणाचं पुढं काही अजून त्यात डेव्हलपमेंट असे काही नियोजन आहे का? शासकीय नियमाप्रमाणे साधारण क्रीडा संकुल जे तालुक्याचं आहे ते सेंट्रल प्लेसला असावं असा एक टेंटेटिव्ह नियम आहे. कारण शासकीय क्रीडा संकुल होत असताना तिथं क्रीडा खात्याचं ऑफिस तुमच्या शिपायापासून स्टाफपर्यंत सगळ्याचा विषय आहे. आणि तो विषय आल्यानंतर क्रीडा खात्याकडं तशी तालुक्यामध्ये सेंटरला जागा नाही आहे. बोरला बरेच दिवस आणि तो विषय चालू आहे. तर तो विषय पेंडिंग आहे. दुसरा ऑप्शन त्याला असा आहे की मिनी क्रीडा संकुल नावाचा जो प्रकार आहे
त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. पण त्या अगोदर आत्ताच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पांडे गावामध्ये जी माझी मीटिंग व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. कारण असं होतं की काम स्पीडने उरकून टाकू, सरपंच आपल्याबरोबर आहे, त्या अनुषंगाने आपण ते काम जोराने, मग तिथं तहसीलदारांनी कामाला कानाडोळा केला, म्हणजे उत्खनन आमचं तमकं, त्यांना विनंती करू. तर हे सगळं गावामध्ये बसल्यानंतर सगळ्यांच्या संमतीने, नुसता सरपंच आणि हे सगळे 2-5 वर्षाचे, तर माझ्या डोक्यामध्ये असं आहे की जर शासनाच्या नियमात मिनी क्रीडा संकुल त्याचा स्टाफ पण ते बसलं नाही, तर शासनाच्या वेगवेगळ्या निधीतून क्रीडा संकुल शब्द बाजूला ठेवून रस्त्याला पैसे मागणे, जॉगिंग ट्रॅकला पैसे मागणे, क्रीडांगण विकासाला पैसे मागणे. क्रीडांगण हे डॅमच्या शेजारी आहे, 14 फूट भरही आहे. बॉलिंग कॅच करत असताना किंवा बॉल गेला त्याच्या मागं जर खेळाडू गेला तर त्याचं कामच होईल. तर त्यासाठी आपण रिटेनिंग वॉल पण डोक्यामध्ये धरली. परंतु ह्या सगळ्या गोष्टी कॉस्टली आहेत. भवितव्यामध्ये गावाला विश्वासात घेऊन आता साधारण पोरांच्या तोंडून एक ऐकलं की 8-10 हजार रुपये एका दिवसाला मॅचेस ते ग्राउंडचे जे मालक आहेत ते घेतात. तर समजा एक उदाहरणार्थ 10,000 रुपये त्यांना मिळाले एका दिवसाचे, तर बाबा त्याचा जो मेंटेनन्स आहे, म्हणजे गवत काढणे, हे ते काय रोलिंग मारणे, खड्डे बिड्डे बुजवणे, 5,000 रुपये गेले. 5,000 रुपये गावाला इन्कम पण चालू होऊ शकतो. ओव्हरऑल सगळ्या माहितीनुसार तुम्ही जेवढे सामने तुम्ही पाहता वेगवेगळ्या ठिकाणी होतात, साधारण वर्षातले 30 ते 40 दिवस क्लिअरच्या 50 दिवस तर सामने होतातच. कधी कंपन्यांचे असतील, कधी शासकीय असतील, कधी रेग्युलर खेळाडूंचे असतील, आंतरजिल्हा असतील, आंतरतालुका असतील. त्या नॉर्म्सप्रमाणे ते ग्राउंड तयार झाले. हे फायनल आहे की त्याला आपण सर्टिफाय करून तोंडी आपण सर्टिफाय करून आणलं की हे तुमचं रेग्युलर क्रिकेट ग्राउंड म्हणून होऊ शकतं. अजून त्याच्या पुढं जाऊन ज्या वेळेला बऱ्यापैकी मान्यता येईल त्यावेळेला मग गॅलरी असेल, त्या ठिकाणी इंडोर क्रिकेट, इंडोर कबड्डी, इंडोर कुस्ती. आता रेग्युलरमध्ये कुस्तीचं हौदा आपण तिथं करायचं आहे. आता जी पुढची जी कामं आहेत त्याच्यामध्ये गावाला हे करून कबड्डी इंडोर, ओपन कबड्डी, कुस्ती ओपन इंडोर, बॅडमिंटन, या सगळ्या गोष्टी आपण तिथं गृहीत केल्यात, प्लॅनमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्या भवितव्यामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने या पुढच्या पिढीला काहीतरी देण्याचा जो आनंद आहे तो 100% आपण घेणार. साहेब, एक प्रश्न होता की आपण बोंगवली संगमनेरचं पूर्वीच असणारा जिल्हा परिषद गटाच्या त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्यपद आपण भूषवलेलं, त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये आपली विकास कामं झालेली. बोंगवली संगमनेर रात्री म्हणल्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये विकास कामं टाकून तिथं पायाभूत सुविधा तुम्ही निर्माण केलेल्या आहेत. तर माझा असा प्रश्न आहे की आपण आता बोंगवली, किकवी किंवा केंजळ असेल या परिसरामध्ये, सारोळा परिसरामध्ये आपण विकास कामं भरपूर केलेली आहे, परंतु येत्या 5 वर्षाच्या या काळामध्ये एक युवकांसाठी इथं रोजगार निर्मिती असेल किंवा ग्रामीण उद्योगांच्या वाढीसाठी तुमची भूमिका काय आहे? आता रेग्युलर जो रोजगाराचा जो पार्ट आहे, आमच्या इथं बाल फार्मा नावाची कंपनी होती जी 100-1 लोकांचा रोजगार होता, तो बंद पडला. समोर बँकेचे 3 युनिट आहेत छोटे छोटे. कधी त्यांनी जर कंपनीने जर गंमत केली, ब्रेक दिला, अमकं तमकं, आत्तापर्यंत आपण तिथं 40 मुलांना परमनंट केलेलं आहे बँकिंग कंपनीमध्ये. आणि युनियन लीडर म्हणून मी काम करत नाही, करणार नाही. युनियन लीडर म्हणलं की लोचा आला, त्याच्यामध्ये अर्थकारण आलं, बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता या ठिकाणी इथं वरतीच वरच्या मजल्यावर सोलरसाठी ट्रेनिंग दिलं जातं. आता का आपल्या एक बोंगवलीची एक मुलगी आहे, अजून एक नाहीची मुलगी आहे इथं, आणि केंद्रचा एक मुलगा आहे, एक यंगमधले. तिथून बिझनेस पण चालतो. परंतु ज्या ज्या लोकांना सोलरमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना मोफत ट्रेनिंग देणं हे काम कंटिन्यू चालू आहे. ते पुण्यामध्ये
आणि त्या लोकांना, त्या मुलांना त्याच्या पुढं रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्नवादी आहोत. हा झाला सोलरमधला भाग. बांधकाम व्यवसायामध्ये ज्या ज्या मुलांना थोडीशी कॅपॅसिटी आहे काम करण्याची, अर्थकारण त्याच्यामध्ये मध्ये येत असेल तर आपण त्यांना सपोर्ट करतोच आहे. सेम कंडिशन वाहतूक व्यवसायामध्ये ज्या ज्या ठिकाणी युवक स्वतः ॲक्टिव्ह होऊन त्याचं प्रपोजल समोर आणीन, थोडं वेगळं असलं तरी चालेल, असे काही प्रपोजल तुमची फुलांची प्रपोजल आहे बोंगोलीला चालू आहे. एक ठिकाणी तेल काढायचं फुलांपासून, त्याला आपण सपोर्ट करतो. एका मुलांनी चिंचा फोडून त्याचे ते करून त्याला इकॉनॉमिकल सपोर्ट आहे. आता काही ठिकाणी असं होतं, आजचीच सकाळची गोष्ट, पवार नावाची मुलगी व्यायामाला राजापूरवरून पांड्याच्या ग्राउंडवर आली होती. तिला मी पांड्याच्या रानातून परत चाललो होतो, मी खाली वीरला चाललो होतो. ती NT समाजाची होती, घरची आर्थिक परिस्थिती नाही, महालेकडं 3,500 रुपये फी देऊन ती प्रॅक्टिस करते पोलीस भरतीचं. परंतु तिला मेंदूचा त्रास व्हायला लागल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तू काय प्रॅक्टिस करू नकोस. मग तिला गाडीत घेतली आम्ही, बोलत 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 पुढे गेलो. तिला मी सांगितलं, तू प्रॅक्टिसला, तुझ्या दवाखान्याला, तुझ्या रेग्युलर उदरनिर्वाहाला काही जर लागलं तर तुझ्या पाठीशी चंद्रकांत बाटे मॉरल सपोर्ट. काय ना, ओळखीची नाही, पाठीची नाही, कार्यकर्ता किंवा पक्षीय पार्टी हा विचार न करता. म्हणजे ह्या तिथे एक साळुंके नावाची मुलगी आहे पांड्यामध्ये, तिला धावपट्टू येते. धावपट्टू असताना त्या ठिकाणी ती प्रॅक्टिसला पुण्याला गेली, तिच्याकडे शूज नव्हते. ग्रामपंचायतीला रिक्वेस्ट केली मी, तेव्हा त्या मुलीला, क्रीडा म्हणून तुमचा विभाग आहे ग्रामपंचायतीला, तिला शूज द्या, ते देऊ शकले नाही. आपण तिला सेम ना आपल्या ह्या मुलीसारखं, तू दुकानात जा, तू घे, बुवाला बिल पाठव, तुझं पेमेंट होईल. ती मुलगी आता पोलीसमध्ये भरती होते. केंद्रमधले तर 2-3 पोलीस झाले जातात, तर काही विषयच येत नाही. म्हटलं ती वाघजवाडी लष्कर तळाची जागा आहे, तर आता वाघजवाडी रावतवाडीच्या मुलांनी ग्राउंड करायचं चाललं, तिथं काय लक्ष? तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी मला ते व्यवस्थित माहिती मिळाली, त्याचा 7/12 काढला. हे तुम्ही यायच्या अगोदर, आत्ता 15 दिवसापूर्वी आला होता याचा पोरगा आपल्या कोणाचा आर्मीचा पोरगा असतो. तर तिथं त्या ठिकाणी आपण चंद्रकांत बाटेंच्या मार्फत 4 सामने एकाच वर्षात झाले. त्या जागेवर माझं पहिल्यापासून लक्ष आहे. त्या जागेवर लक्ष देत असताना त्या उतारावर पण लक्ष गेलं. जसं की काळसिद्धेश्वराच्या मंदिराचं आता आपण काम चालू केलं, तो जो पाईपलाईन तिकडनं गेलेली आहे त्याचा मुरुम निघला आहे, तर समोर तिथं डेव्हलपमेंट करून काळसिद्धेश्वरचं कसं डेव्हलप होईल, एक टुरिस्ट स्थळ कसं होईल, असा तो एक विचार डोक्यात येत असतानाच क्रीडांगणाचा विषय डोक्यात आला. पण लष्कर उतरण्याची जागा 7/12 असल्यामुळं थोडा मी, कारण लष्कराच्या नादाला कुणीच लागू शकत नाही. इथं महाराष्ट्र शासन होतं म्हणून मी जोराने काम करू शकलो. आणि जर लष्कराची परवानगी जर मिळाली, कारण तिथं आपण बांधकाम नाही करणार योगेश, लष्कराच्या परवानगीसाठी तुम्ही सगळे प्रयत्न करा, तुम्हाला तिथं क्रीडांगण करून द्यायची स्वखर्च असेल, शासन असेल, ती जबाबदारी तुमच्या इथं शासनाची मिळणारच नाही, कारण 7/12 तुम्ही नाही. अजून एक नमूद करा त्याच्यामध्ये, महत्त्वाचं एक नमूद करा, राजगड लीगच्या माध्यमातून परवा मी ती काहीतरी 32 गावं आहेत संगमनेरपासून फुलशी गुईनीपर्यंत, त्यातले साधारण त्या दिवशी 150 ते 200 तरुण एकत्र आलो होतो. संगमनेर ते खुलशी का? हां,
कुलशी गोयनीपर्यंतचे ते एकत्र आल्यानंतर करंदी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोणतं करंदी वरची गर्दी वरची करंदी दोन येते पलीकडची करंदी खुर्द म्हणा बुद्रुक म्हणा 38 एकर जागा शासनाची शासन असं येते स्पष्ट गायराने आणखी प्लसमध्ये आहे. म्हणजे तो जो टेक्निकली जो शासकीय विषय येतो गायरान सार्वजनिक गायरान नंतर जिल्हा परिषद वेगवेगळ्या जे आहेत त्यातलं आणखी चांगली तर तिथं आपण त्या ग्रामपंचायतीमधून ठराव स्पष्ट कारण त्याच्यामध्ये पॉलिटिकल इश्यू यायला नकोत. उद्या जर शासनाचे पैसे नाही मिळाले तरी मी दिलेला शब्द त्याच्यामध्ये प्रवीण जगदाळेला मी मध्ये घेतलेला आहे. मी पॉलिटिकली त्याला त्या गोष्टीचा फायदा आहे. मी स्वतः पॉलिटिकली ते पाहिलं नाही फक्त खेळासाठी आपल्याला जे करता येईल त्याच्यातला तो विषय तर आपण भविष्यात तिथं ते मैदान करणार आहोत. हे तुम्ही किती एकर आहे? 38 एकर पण आपण तिथं क्रिकेट आणि पोलीस आणि सैन्य हे प्रशिक्षण साहेब एक प्रश्न होता असा की तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता ताई सभापती होत्या तर इथं ह्या गटामध्ये असेल गणामध्ये असेल तुम्ही पायाभूत सुविधांची वेगवेगळी कामं केली रस्ते असेल वीज असेल पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल तर अजून कोणते आपल्या या गटामध्ये असेल गणामध्ये कोणते अजूनही प्रश्न राहिलेले आहेत की ते येत्या काळामध्ये आपण सोडवणार आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही गावातल्या बेसिक ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये अंगणवाडी शाळा स्मशानभूमी पाणी पुरवठा योजना रस्ते जोडणारे गावाला जोडणारे रस्ते इथपर्यंतच जिल्हा परिषद पंचायत समिती काम करते. तर त्याच्यामध्ये आता प्रमुख माझ्या डोक्यामध्ये आहे की जो करंदीवरून की मोना नायगाववरून पुढं जो दिवडीला जोडणारा रस्ता आहे ते आपल्या डोक्यामध्ये आहे की हे आपण करायचं. त्याचबरोबर कालच मी करंदी गावामध्ये गेलो होतो. करंदी गावच्या अडचणीमध्ये बेसिक अडचण त्यांची होती पिण्याच्या पाण्याला फॉरेस्टची परवानगी तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न म्हणजे वरिष्ठांशी सांगू. त्याचबरोबर तिथल्या युवकांनी विषय मांडला की आमच्या इथून महिला दुसऱ्या गावाला रोजगारासाठी जातात तर त्यांचे जे बंधारे आहेत ते बंधाऱ्यामध्ये जो जिल्हा परिषदचा बंधारा आहे तो आपण त्या ठिकाणी निवडणुकीनंतर पूर्ण व्यवस्थित करून तिथंच विहिरीला पाणी लागणे किंवा बंधाऱ्यावरून पाणी घेऊन शेती करणे आणि रोजगारासाठी त्यांना बाहेर न पडायला लागणे. त्याचबरोबर महिलांसाठीचा जो रोजगार आहे रात्रीच त्याच्या महिलांच्यावर बोललो की तुम्हाला इथं जाग्यावर जर रोजगार आणून दिला तर तुम्ही करणार आहात का. तर त्यांनी होकार दिला. होकार दिल्यानंतर कामथडीला येईपर्यंत रोजगाराच्या संदर्भात काम करण्याच्या काही एजन्सी आहेत त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यांचा आजच फोन आला सकाळी. नवनाथ कदम आमचा जो सरपंच आहे किकवीचा तो बघतो ते की बाबा किती महिला त्या ठिकाणी काम करणार आहेत. तर मग आता पवारलाच मी तो प्रश्न विचारला आहे. म्हणजे थोडक्यात पायाभूत सुविधांच्या बरोबरच रोजगारावर आपलं हे लक्ष राहणार आहे. परंतु ॲज ए जिल्हा परिषद किंवा जे पंचायत समितीमधून त्याला लिमिटेशन आहे. त्याच्या माध्यमातून जे होईल जेवढा प्रयत्न होईल तेवढा. आता मेजरली इथं विषय काय आहे की या भागामध्ये सारोळावीर रस्ता सारोळावीर रस्त्यामध्ये शंकरभाऊ मांडेकर आमदार झाल्यापासून आपण शासनाचा निधी त्याचबरोबर PMRDA त्याचबरोबर पुनर्वसन वेगवेगळ्या खात्यातून आपण प्रयत्न करतो आहे परंतु शासनाकडं त्या ठिकाणी निधी उपलब्ध नसल्यामुळे आणि आता ह्या पावसाने तर
शासन पूर्ण असं सध्या त्या रस्त्याचं काम सुरू आहे, परंतु तो त्या रस्त्यावर जो निधी पडतोय तो नक्की डंपरसाठी पडतोय की प्रवासी करणाऱ्या त्यांच्या सुरक्षिततेसाठी पडतोय, तो एक प्रश्नचिन्ह आहे. तर आता ही जी चाललेली आहे ती खड्डे भरणी आहे तात्पुरती. काल संध्याकाळी 7 वाजता 6:30 वाजता पेंदळवाडीच्या तळेवस्तीवर 100 ते 125 महिला, तरुण, सिनियर, ज्युनियर सगळे जमले होते. भाऊंच्या क्रेशरमुळं काय होतंय त्यांची त्यांनी मला माहिती दिली. माहिती देत असताना लहान मुलांच्या नाकातोंडातून धूळ जाऊन आजार, गाड्यांची प्रचंड नुकसान आणि रस्त्याचं पूर्ण वाटोळं. त्याच्या पुढं जाऊन भाऊंनी आणखी एक टोक गाठलं. एका महिलेला म्हटले, एका महिलेने अशी दगडं लावली तर ते गोळी घाली. पण त्यात गुंता असा आहे की ते जर पुढं आले तर काही रस्ता भाऊच्या जमिनीतून गेलाय. जुना माहूर रस्ता येतो, एस टी तिकडूनच जायची. परंतु त्या केसमध्ये जो दबाव आहे, प्रेशर आहे, आणि आणखी एक गोष्ट त्याच्यात अशी आहे की पाण्याच्या लाईनी ज्या पेंदळवाडीच्या आल्यात त्या भाऊच्या गटातून आलेल्या आहेत. तर मग त्यांना रात्री आश्वासन दिलं आहे की पाण्याच्या लाईनला कधीही तुमच्या हात लावला तुम्ही फोन करा, मी तुमच्याबरोबर आहे. नंतर एका महिलेने उचलून धरलं की तुम्ही सगळे पुरुष, आम्ही महिला तिथं थांबून हे सगळं बंद करू, तरच आपल्याला या ठिकाणी न्याय मिळेल, रस्ता नीट होईल. तिथं 5 मीटरचा रस्ता आता 10 मीटर झाला आहे. 6,000चा वावर कमी झाले, कुणीच बोलत नाही आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे. मी त्याला साधारण दुसरा ऑप्शन असा दिला, त्यांना म्हणलं तुम्ही आतून रस्ता सुचवा. आता त्यांचं तिथं मीटिंग चालू आहे की पांदीचा, त्यांच्या भाषेत पाटाचा, असं काहीतरी ते रस्ता मी निधी येऊ न येऊ मी 2-4 दिवसात चालू करणार आहे. तर निधी येईल तेव्हा भाऊ काय करायचं. आता या GPS सिस्टीममुळं फोटो कधीचा आहे, त्यावेळेला रस्ता होता का नव्हता, तर त्या गोष्टीनंतर फेस करता येईल. आता तो मेन रस्त्याचा मूळ मुद्दा आहे आपला मेन रस्त्याचा. तर आता सारोळा वीरला तो जो आत्ता जे मटेरियल टाकतोय तर शासन हे नाव आहे त्याचे डंपर नीट चावेत आणि येणाऱ्या उसाच्या तोडीच्या निमित्ताने तिथं जो मोठा संताप व्यक्त होणार आहे, मोठा संताप, त्यात आम्ही पण असणार आहे. क्रेशरला परवानगी नाही ग्रामपंचायतीची चालू आहे, परंतु माणसं दुबळी आहेत. एका ते गुत्ता आणि राजकारणी तसे डांबीस, म्हणजे एखाद्याचा किडा जिरवायला, ह्याचा किडा जिरवायला ह्याला हाताशी धरायचं, त्यातून समाजाचं पिळवणूक होती त्या ठिकाणी. तो सेपरेटच पार्ट आहे. म्हणजे नाही बुद्धीला पटत, पण एक चंद्रकांत बाटे काय करू शकत नाही. ह्याला अनेक जण एकत्र येऊन जर त्याला फेस केलं तर 100% सक्सेस होईल. त्याचा धंदा चालू नये ह्या भूमिकेत अजिबात नाही. परंतु स्वतः तो खडी क्रेशरवाला आहे. दोन्ही बाजूंनी ऊसाचं क्षेत्र असल्यामुळं रस्ते एक्सपाउंड होतात डांबरीचे. मेन सारोळावीर नावीचा मी जी टेक्निकली माहिती घेतली तर जिथं कडक जमीन आहे तिथं तुटलेला नाही रस्ता, जिथं ऊस बागायत आहे तिथं पाण्यामुळं. तर त्याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की तो 4 ते 5 फूट खालून खोदून काढून त्याच्यावर ट्रीटमेंट करत करत तो जमिनीच्या वरती आणायचा आहे आणि सिमेंटने. तर त्याला कमीत कमी 1 किलोमीटरला 5 ते 7 कोटी रुपये लागतात. त्यामुळं केडीने रस्ता केला आणि वाटोळ झालं. केडी नाही, आणखी कोणी जरी टाटाने रस्ता केला आणि जर त्याच्यातलं टेक्निक जर नीट ट्रीटमेंट झालं नाही, तो रस्ता पुढल्या पावसाळ्यात जाणार म्हणजे जाणारच. म्हणजे हे कधी बोलतोय मी, आत्ता परवा शेखला मी तिथं 2 तास घेऊन गेलो. मला नेमकं काय केडीने रस्ता केला म्हणून का वेगळे काय, तर मग त्यांनी टेक्निकली बरेच, कारण त्यांचा त्याच्यावरचा स्पेशल कोर्स झाला शेखचा इंजिनिअरिंग कॉलेजला. ही ट्रीटमेंट कशी कशी असायला पाहिजे की जेणेकरून रस्ता परत उघडणार नाही.
तो एकदम उतार आणि पाऊस आपण पर्जन्यमान आता एस्टिमेट वगैरे तर हेच शेक वगैरेच बनवतात. बरोबर. मग हे रस्त्यांची जी कामं करताना मग ती अशी परफेक्ट का नाही त्याची बनवत सांग. वारंवार जर त्या रस्त्याला काय निधी पडत असेल तर आता त्या भोर निधीची पण तालुक्यामध्ये अशी परिस्थिती की कोट्यावधीचा निधी येतोय, खर्चही होतोय आणि ज्या पायाभूत सोयी सुविधा आहेत त्या परत अपूर्णच आहे. वस्तुस्थिती आहे प्रत्येक ठिकाणची. एका गावाला 4-4, 5-5 पाण्याच्या स्कीमा दिल्या, व्यवस्थित राबवल्या नाहीत. आता जलजीवन मिशनच्या स्कीमा चालू आहेत, अर्धवटच आहे. अजून त्याला नळाच्या तुट्याही बसलेल्या नाहीत. काही ठिकाणी बिलं निघलेत, काही ठिकाणी निघालेली नाहीत. हे अधिकारी आणि या ठिकाणचे जे कोण वरिष्ठ राजकीय नेते ते हातात हात घालून काम करतात का? आलेला निधी व्यवस्थित का खर्च होत नाही? शेजारच्या इतर तालुक्याचा जर अभ्यास केला तर या बऱ्याचशा त्रुटीतल्या दूर झालेल्या दिसतात. मग भोर तालुक्यात त्याचं अशी काय परिस्थिती ना असा काय पाऊस पडतोय की इथं कुठलंच केलेलं काम टिकत नाही. बरोबर बोलला तुम्ही. सगळ्यात पहिलं कामाला मंजुरी एक 10 लाख रुपये उधार आली. आता करंदीचाच मुद्दा सांगतो, प्रॅक्टिकली फेस करतो त्या गोष्टीला मी. तर ह्या मागाशी सांगितलेल्या सगळ्या ट्रीटमेंट करत असताना तो रस्ता फक्त 200 मीटर होऊ शकतो आहे 20 लाख रुपयामध्ये. काय काय ट्रीटमेंट आता मागाच्या सांगितल्या. निधी पाहिजे त्याला. तर शासन आता PMRDAचं कामकाज बघा आता नवीन पद्धतीने तसं चालू आहे. हा रेनी हेवी रेन्स फॉलो म्हणतो जो स्पेस आहे त्यातमध्ये हे मोडतं. महाड तालुका बी त्यातच मोडतो की तर महाड तालुक्यामध्ये वाई तालुक्यात आता कालच्याला मी जाऊन फिरून आलो ना, वाई त्या भागात मी गेलो होतो. त्या भागातही चांगली रस्ते आता पूर्व भागात त्याला म्हणजे 2 तालुके जोडणारा मंगोली फाटा माहूरखिंड रस्ता, त्या रस्त्याला 5 वर्षापूर्वी देखील निधी पडला होता. मात्र रस्त्याला 2 महिने झाल्यानंतर रस्त्याला खड्डे पडण्यास सुरुवात झाली. पाऊस तिथे देखील पडतोय आणि माहूरमध्ये पण पडतोय. माहूरमधल्या रस्त्याची दुरवस्था होत नाही. वर्षानुवर्ष तो रस्ता टिकून राहतोय आणि बोंगोली फाटा माहूरखिंड रस्ता नेहमीच खड्डेमय असतो. क्वालिटीचा विषय आहे. मला काय म्हणायचं एक मिनिट की या सगळ्या गोष्टींवर जी शासकीय कामं होतात याच्यावरती कोण देखरेख करणारी कमिटी असते का? मग त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल विभागाचे दाखले यांना मिळतात कशी? तर ह्या केसमध्ये क्वालिटी कंट्रोलवाले काय चेक करतात की इस्टिमेटप्रमाणे काम झालंय का. बरोबर. पण इस्टिमेटच तुमचं जर टेक्निकली फुल प्लेस करायचं म्हटलं तर 1 कोटीच्या जागेवर 3 कोटी जेव्हा लागणार आहेत तेव्हा ते काम पेंडिंग पडण्यापेक्षा हाय याचीच आपण वलंपट्टी करू. ही सिच्युएशन प्रॅक्टिकली आहे. जुन्या काळामध्ये आपल्या गावाला जोडणारा रस्ता डांबरी असायचा. नंतर आता जो 10 लाख रुपयामध्ये 1 किलोमीटर डांबरी रस्ता व्हायचा. आता कॉन्क्रीट रस्ता चालू केला आपण इंटरनल 10 लाखामध्ये 400 मीटरच रस्ता होतो. अर्धा किलोमीटर per सेकंद. तो सिंगल लेअर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कुठलंही काम परफेक्शन होत नाही. निधी आणताना अर्धवट निधी येतोय. मग त्याच्यामुळं दरवर्षानुवर्ष कामाचा दर्जा तो आहे असाच राहतो. 50-60 वर्ष झालं म्हणजे तर बेसिकली आमचं म्हणणं काय आहे की बाकीच्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं कामं होतात त्या पद्धतीनं आपल्या तालुक्यातही व्हावी. सगळी PWDची कामं असतील, राष्ट्रीय महामार्गाची कामं असतील. साधा सारवळ खाली ओढून गेलं तर तिकडे दर्जेदार रस्ते दिसतात आणि भोर तालुक्याच्या हद्दीतली जी काय कामं असतील त्या कामांना दर्जा राहत नाही. इथलं क्वालिटी कंट्रोल नीट बघत नाही. इथले राजकीय नेते त्याच्यावरती लक्ष देत नाहीत. इथले ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर हे सगळे आपापसात हातात हात घालून कामं करतात. बरेचसे शासकीय अधिकाऱ्यांचेच नातेवाईक घेतले ठेकेदार आहेत. याच्यावरती राजकीय म्हणून तुम्ही काय दबाव टाकणार पुढचा आगामी काळात? बरोबर. तर हा मुद्दा तुमचा 100% बरोबर आहे. परंतु ते करत असताना एक शासनाच्या ठराविक टप्प्यापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती काम करू शकते तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही जो मांडलेला विषय
हा MDR आहे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड असतील किंवा प्रमुख राज्यमार्ग असतील, ह्याला येणारा निधी हा टेक्निकली सर्वे करून आता सुरुवात झालेली आहे. त्याच्यात एक भाग कापूरवळ बोर मांढरे दिवे रस्त्याचा विषय होता. ज्या टप्प्यामध्ये तो मंजूर झाला, ज्या टेक्निकली स्पेसिफिकेशनने मंजूर झाला, तसं काम होत नाही म्हणून तुम्ही बरेच दिवस पाहताय की पॅच तोडलेले दिसत आहेत. हा आता आलेला चेंज आहे. त्या रस्त्यावरून ज्या वेळेला आमदारांनी मी जाईल त्या वेळेला तिथं दिसलं की इथं आमदार गाडी थांबवतो आणि डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला फोन करत नाही, डायरेक्ट सरकारी यंत्रणेला फोन करतो, नाही तर क्वालिटी कंट्रोललाच फोन करतो. कारण तो खालून वरती आलेला आमदार आहे, म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद. आता ह्याच रोड आहे ना, सारवाडा रोड. आता तुम्हाला प्रश्न नाही विचारला की रोडची क्वालिटी खराब. आता तो कॉन्ट्रॅक्टर छाती डोकमध्ये सांगतो की माझी क्वालिटी खराब आहे, याचा रिपोर्ट दाखवा तुम्ही. त्याला रिपोर्ट कसा काय चांगला येतो? नजरेला दिसतंय काम सांगतो रिपोर्ट चांगला कसा काय? आता मग शासकीय अधिकारी यामध्ये मॅनेज आहेत का? हा डायरेक्ट थेट सांगा. केडी भाऊच्या केसमध्ये शासकीय अधिकारी कुठेही मॅनेज नाहीत. केडी भाऊ टक्केवारी द्यायला बोलतो. एक काळ केडी भाऊने शासकीय अधिकाऱ्याला सुद्धा दाखवलेला आहे. त्यामुळं जो तुम्ही जर टेस्ट सर्टिफिकेटची आहे ना, ते कशाचं असतं की हे दिलेलं इस्टिमेट आणि इस्टिमेटप्रमाणे काम झालं का, ओके दिला टेस्ट रिपोर्ट. आता त्याच्या पुढं एकच मिनिटं, म्हणजे एस्टिमेट प्रमाणे काम झालं हे रिपोर्ट चेक करायला हे क्वालिटी कंट्रोलवाले येतात का त्या ठिकाणी? तर सांग साहेब, आमचा आजपर्यंतचा असा अनुभव आहे, जाग्यापासून बऱ्याचदा सर्टिफिकेट दिली गेलेली आहे. सांगतो मी सांगतो ना. पाणी पुरवठा जल जीवन मिशनच्या जी आता कामं चालू आहे त्याला 3 फुटाची चारी कंपल्सरी आहे. आता सगळे पाईप वरती दिसत आहेत आणि तरी त्यांना आता क्वालिटी कंट्रोलवाल्यांची सर्टिफिकेट आहे. तर त्या केसमध्ये प्रशासनामध्ये ह्या गोष्टी ज्या वेळेला त्या गावामधून लोक उचलून त्या गोष्टीसाठी लक्ष देतील त्यावेळेला हे फरक दिसेल. त्या ठिकाणी नाही, पण आगामी काळात जर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाले तर क्वालिटी कंट्रोल वाल्यांना आणून हे क्वालिटी बरोबर आहे काय हे तुम्ही खातरजमा करून घेणार का? 100% आजच सांगतो. तिथं ट्रॉमा केअर सेंटर व्हावं, तर ही मागणी आपण येत्या काळात पूर्ण करणार आहे. येत्या काळात नाही तेच जागेवर चालेल. उचललं की नाही जागा फक्त ऑफ द रेकॉर्ड सांगतो की ट्रॉमा सेंटर हे मंजूर आहे. फक्त त्याची शहानिशा काय की PSC तयार करणं, सरकारी दवाखाना तयार करणं, ट्रॉमा सेंटर काढणं ही झाली इमारतींचा विषय. पण त्याला लागणारा स्टाफ हिरडोशीला पडलं ना राव तसंच. एवढी मोठी इमारत हिरडोशीला आहे, कुठे स्टाफ तिकडचा. तर येणाऱ्या काळामध्ये ट्रॉमा केअर सेंटर बनवण्यासाठी माननीय शंकरभाऊ मांडेकर यांच्या मार्गदर्शनातून आपण ते 2 वर्षामध्ये नक्की बनेल याची तुम्हाला पाहिजे नाही. फक्त त्याचा पाठपुरावा आमच्या पद्धतीने जो चालला आहे तो स्पीड वाढवून, पण ते आत्ताच्या निवडणुकीच्या ह्याच्यातलं आश्वासन म्हणून नाही, प्रॅक्टिकली मी आत्तापर्यंत काय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ते आश्वासनावर कधीच जगलेलं नाही. बी प्रॅक्टिकल. आणखी एक मुद्दा तुम्ही मगाशी विचारला होता जलजीवनचा, सगळ्यांना माहीत असेलच, परत मी रिपीट करतो. 4 वर्षापूर्वी जलजीवनचा सर्वे झाला. सर्वेला ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत बॉडी असणं अपेक्षित आहे. त्या लोकांना माहिती असतं हे कसं करायचं. वरतून दिल्लीतून आदेश आला, मुंबईला आदेश आला, त्यांनी एजन्सी बाहेरच्या बाहेर ठरवून टाकली. माझ्या गावातला सर्वे झाला आहे हे मला 5 दिवसांनी कळलं. केव्हा की ते तालुक्याला सर्वे गेला आहे. अरे इथं ती वरची आळीचा हा धरला आहे का? और नाही की आता चिखलवाड्यावर पाणी जातं आहे का? नाही, ती करू ना आपण. त्याला म्हणलं अरे तू काय चिवत्या बित्या समजतो का आम्हाला. लगेच एजन्सीचा माणूस दुसऱ्या तालुक्याला शिफ्ट झाला. ही बेसिक चूक आहे. एक तुम्हाला किती जणांना माहिती होती नाही माहिती होती तुम्हाला, ही बेसिक चूक आहे. सर्वे हा ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला
विश्वासात घेऊन करायला पाहिजे होता. पुढं जाऊन मी आता असं झालं ते मुळात स्कीमचा तो पायच होता फक्त. कारण जर सर्वे जर व्यवस्थित झाला proper असता, झाले, 100% जर एस्टिमेट प्रॉपर झाली असती ना, तर आज येणारा जो निधी आहे तो प्रॉपर वापरला गेला असता. त्याच्या आणि पुढं त्याचा लाभही लोकांना झाला असता. त्याच्या पुढं जाऊन त्याच्यामध्ये हे गाव पहिलं कुठल्या योजनेत आहे का हे त्यांनी बघितलं नाही. ह्याला जिल्हा परिषदमधून काही निधी पडला आहे का हे पाहिलं नाही. MRGPमधून काही निधी पडला आहे का हे काही न बघता पहिल्या कागजामध्ये काम पडलं आहे जिल्हा परिषद असेल किंवा अन्य ह्याच्यातून, त्यांनी ते रेकॉर्डला घेतलंच नाही. पहिल्या पायपाचे पैसे घेऊन रिकामे झाले. आणि आता काय झालं पुढं आता शासनाकडे पैसे नाहीत. 50% केंद्र शासन, 50% महाराष्ट्र शासन, असं ते चक्कर होतं. आता त्याचा बोजवार असा उडला आहे की भ्रष्टाचाराचं भलं मोठं कोट्यवधीचं ते लफडं निघाल्यामुळं सगळं थांबवून ठेवलं आहे. आता जर समजा तुमच्या गावाला खरंच गरज असलेली एखादी वस्ती राहिली, त्या आत्ता चालू पंचायत समिती जिल्हा परिषद इंजिनियरनी इस्टिमेट करून जर पुढं पाठवलं तर अशी शेकडो कोटी रुपयाची इस्टिमेट तिथं पडून येत. त्याच्यासाठी अजितदादांनी स्वतः लक्ष घातले की खरंच नेमकी कंडिशन काय आहे. आता परवाचंच एक उदाहरण सांगतो की पाणी योजना झाली परंतु लाईट नाही म्हणून ती चालू नाही. तर मग रणजित शिवतरे DPO आम्ही एकत्र बसलो. मसर म्हणून गाव, मसर माहिती आहे तुम्हाला, अजून 2 गाव आहेत. त्यासाठी DPCतून पैशाची तरतूद करायला सुरुवात केली. पण अख्ख्या पुणे जिल्हा म्हणला तर तिने त्यात 3.5-4 कोटी. DPCवाला तेवढे पैसे असे देऊ शकत नाही. चालू आता परवा शिवची गोष्ट. तर ह्या गोष्टी बारक्या आता DPCचा 2 लाख 3.5 लाख 4 लाखाची अशी लाईटीच्या कनेक्शनसाठी राहिले. तो निधी आम्ही आणून ज्या पूर्ण झाल्यात लाईटीसाठी थांबल्यात त्या पूर्ण करून घेणार. नमस्कार, धन्यवाद.